फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. @स्किल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. आपल्यासोबत जयसिंह उर्फ बाळदादा आहेत. दादा, पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादीमध्ये जात आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये आपण असताना जो सुवर्ण काळ होता आणि ह्या 5 वर्षामध्ये आपण BJPमध्ये होता, यामध्ये फरक काय वाटतोय आपल्याला? काय म्हणजे का 1980 सालापासून पवारसाहेब 80 सालापासून 72 सालापासून पवारसाहेब आणि विजयदादा सहकार मर्चे यांचे आमचे घरगुती संबंध होते. पवारसाहेबांचे थोरले बंधू हे आमच्या कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. मान्य पवारसाहेब अकलूजमध्ये जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष राहिला होते. त्यामुळे त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध होते. पवारसाहेबांच्या माळशेज तालुक्यामध्ये चाकोर या गावामध्ये त्यांनी शेती पण घेतली होती. त्यांना शेतीसाठी लागणार सर्व सहकार्य कालावधी सहकार मशीन केलेलं होतं. म्हणून 1972 नाही 64 सालापासूनच घरगुती संबंध होते. आणि त्यानंतर जेव्हा दादा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यानंतर हे संबंध एकदम घरगुती झाले. आणि यामध्ये येणं जाणं हे होतच होतं. मला वाटतं 2-4 महिन्याला पवारसाहेबांच्या अकलूजला भेट असायची. साहेबांच्या पश्चात मान्य विजयदादा च्याकडे सगळी जबाबदारी आली तेव्हाच तर आणखीन घनिष्ठ असे संबंध आले. परंतु काही कारणामुळं या संबंधामध्ये बिघाड झाला आणि थोडंसं वातावरण हे वेगळं झालं. परंतु आज पवारसाहेबांच्या बरोबर काम करायला विजयदादांनाही आवडेल, पवारसाहेबांनाही आवडेल. आणि भविष्यामध्ये आत्ताच हे सांगतो की पुढच्या येणाऱ्या असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबाचं सरकार येणार आहे. पवारसाहेब असतील, काँग्रेस असेल किंवा ओबाटा शिवसेना यांचं सरकार येणार आहे. हे आत्ताच लक्षात लिहून घ्या. कारण या वातावरणामध्ये सामान्य नागरिक ह्या सरकारला कंटाळा आहे. प्रत्येक वेळेस काहीतरी भेटी दाखवायची आणि आयाराम लोकांची संख्या जास्त झाली. आज 40-40, 50-50 नेते आमदार तुमच्याकडे आले तर तिकीट वाटपणं कसं करणार? ह्यामध्येच घोळ होणार आहे आणि बंडखोरी होणार. निश्चितपणे या काळामध्ये पुढच्या भविष्यामध्ये हे राष्ट्रवादी तुतारीला भविष्य येणार आहे आणि निश्चितपणे आपण पुढे जाणार आहोत. तुम्ही 2009मध्ये पवारसाहेब ज्यावेळेस माढ्यातून उभारले होते त्यावेळेस तुम्ही बूथचं तुमच्यावर जबाबदारी होती? नाही, निवडणूक प्रतिनिधी मी होतो. म्हणजे संपूर्ण त्यांचा खर्च लिहिणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, परत AB फॉर्म देणं हे सगळं माझ्याकडेच होतं. एक आपण पाहिलं की म्हणजे पवारसाहेबावरती तुमचं जरा प्रेम जास्त दिसतं. म्हणजे काय कोणते गुण तुम्हाला आवडते त्यांचं? एक असं काय म्हणजे पवारसाहेबासारखा धूर्त राजकारणी कोणी नाही. आणि त्यांचा महत्त्वाचा गुण एक आहे की किती संकट आली तरी डगमगायचंच नाही, ठामपणे उभं राहायचं. आज 84 वर्षामध्ये देखील पवारसाहेब ठाम आहेत. एवढा मोठा आधार असतानासुद्धा एक ठामपणे उभा राहतात. हा गुण मोठा आहे. सर्वसाधारणपणे एखादा व्यक्ती आजारी पडला तर खचून जातो आणि थोडाच कालावधीमध्ये नामशेष पण होतो. पण पवारसाहेबांचं मनोधैर्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळली का कुठं? तर म्हणजे आता म्हणजे असं एक बोललं जायचं की मोहिते पाटील अडचणीत आहेत, भाजपमधून जाणार नाहीत. मात्र पवारसाहेब ज्या पद्धतीनं ईडीला टक्कर दिली सुरुवातीला, त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती तुम्ही आहात की ईडी म्हणजे आले तर आम्हाला जास्तच लीड मिळेल असं तुम्ही म्हटलं. आणि काल निंबाळकरांना देखील तसंच वक्तव्य केलं. म्हणजे कुठंतरी एक प्रेरणा पवारसाहेबाकडनंच मिळली का या गोष्टीची सगळ्या लढाईची? पवारसाहेबांच्याकडून प्रेरणा मला खोटं बोलायला जमत नाही, पण लहान मोठ्या कार्यकर्त्याकडून आम्हाला ही प्रेरणा मिळाली. आज कार्यकर्त्यांनी जर हे केलं नसतं तर आम्हाला एवढं धाडस करणं शक्य नव्हतं. पवारसाहेबांची प्रेरणा आहेच. पवारसाहेबांनी आम्हाला मागच्या 1 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की तुम्हाला निश्चितपणे प्रवेश दिला जाईल आणि
तुम्हाला उमेदवारी दिली झाली 1 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. पवारसाहेब दादांना भेटायला आलते, तब्येतीची विचारपूस करायला, कुठं तर एक बीज रोवून गेलते का? ना आता त्यावेळेस मी नव्हतो, त्यामुळे मला काय सांगता येणार नाही. मी त्यावेळेस बाहेरगावी होतो, त्यामुळं मला काय सांगता येणार नाही. मोहिते पाटील एक राज्यातला ब्रँड आहे, म्हणजे आजपासूनच नाही, सहकार महर्षींच्या काळापासून आहे. हा, बरं. अनेक गोष्टी अशा आहेत की मोहिते पाटलांची लग्न असतील किंवा काय असे, तुम्ही म्हणजे विजयदादांपेक्षा 3 वर्षांनीच तुम्ही लहान असाल. हा, 4 वर्ष ना. हां, मग त्यावेळेचं विजयदादांचं आणि पप्पासाहेबांचं जे लग्न झालं होतं त्याची एक लय मोठ्या प्रमाणात चर्चा होती. ते काय अनुभव आहे तुमच्याकडून सगळ्यांना महाराष्ट्राला ऐकायला मिळेल, म्हणजे त्यातल्या काय चुकीच्या त्यावेळेस गोष्टी? मी होतो कॉलेजला हां, आणि त्या प्रक्रियेमध्ये माझा इरेत भरपूर टाकला, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे. त्या वयात काहीतरी पाठवायचं म्हणून पाठवलं, पण 1 लाख लोकांना जेवण दिलं हे मात्र खरं आहे. त्यामध्ये त्या जेवणामुळं सकारात्मक तिकीट कापलं गेलं. हां, त्याचप्रमाणे सेलिंगच्या कायद्यामुळं साहेबांना तिकीट मिळालेलं आहे. त्याला विरोध केल्यामुळं मिळालं आहे, पण खंबीरपणे साहेबांनी देखील काम केलेलं आहे. त्यामध्ये पवारसाहेबांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. काय लग्नाचं वातावरण अकलूजमध्ये कसं होतं सगळं? एक किती दिवस ही सगळा कार्यक्रम चालला? कुठून कुठून एवढी लोक, 1 लाख लोक येणं म्हणजे त्या काळात वाहनं नव्हती, काय असं नव्हतं, तरी देखील ही सगळ्या गोष्टी कशा होत्या? आता एक आहे की 1952 सालापासून कलाश्री सहकार महर्षी या राजकारणामध्ये प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक घरात जाऊन त्याने जेवण केलं होतं. त्यांच्या लोकांशी संपर्क होता आणि फक्त माळशी तालुका एवढाच न राहता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील त्यांचा प्रत्येक गावामध्ये संपर्क होता. एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा प्रतापसिंह लोकसभेसाठी सोलापूरला उभं राहिले, त्यावेळेस मी दक्षिण सोलापूरच्या तालुक्यामध्ये एका गावामध्ये गेलो होतो आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या गावकऱ्याने माझं स्वागत केलं आणि त्याने मी विचारलं बा कसं काय काय, तर त्यांनी सांगितलं आम्ही पप्पांना मत देणार आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये लाईट नव्हती आणि लाईट मिळावी म्हणून आम्ही कैलासवासी सहकार महर्षींना भेटायला आलो. अकलूज आल्यानंतर त्याने आम्हाला आधी जेवण दिलं आणि फोन करून सांगितलं की ह्या गावात लाईट आली पाहिजे. परत त्यावेळेस त्या गावातले कार्यकर्ते मंडळी गावात आले, तर ते गावात येण्यापूर्वीच लाईटचे डांब त्या गावात येऊन पडले. म्हणजे इतकी बारीक सारीक कामं सोलापूर जिल्ह्यातली साहेबांनी केली होती आणि त्यांचे वैयक्तिक संबंध हे त्यांना अकलूज एवढं मोठं नव्हतं, तर अकलूज याचं वाहनाची सोय नव्हती. परंतु आमच्या आई रत्नप्रभा देवी ह्या सतत आमची चूल पेटलेल्या असायची. आलेल्या माणसाला जेवण घातल्याशिवाय त्या सोडत नसायच्या. म्हणजे किती माणसं येऊ द्या, त्यांना आलेल्या लोकांना वाढायचं काम आम्ही करायचो. म्हणून ही जी नागरिकांशी प्रत्यक्ष असलेला संबंध हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा संबंध त्यामुळंच हे सगळे 1 लाख लोक त्यावेळेस लग्नाला उपस्थित राहिले. त्यावेळेस वरात पण मोठी निघाली होती चांगली आणि नागरिक पण उत्साहामध्ये होते. त्यावेळेस अक्षता मिळणार नाहीत असं वाटल्यामुळं काही लोकांनी घरनं अक्षता तयार करून आणल्या होत्या. एवढी तयारीच होती माणसं. परदेशातल्या वर्तमानपत्रात देखील बातम्या होत्या, तुम्ही बघितल्या होत्या का, ऐकल्या होत्या? नाही त्यावेळेस मी ते परदेशी बातम्या ऐकायला नाही. त्यावेळेस काय आत्तासारखं हे नव्हतं आणि आम्ही कॉलेज असल्यामुळं कॉलेजच्या अभ्यासामध्येच आम्ही होतो. त्यावेळेस पेपरमध्ये वगैरे आल्यानंतर चर्चा तुमच्या मित्रामध्ये वगैरे झाली असली की त्यावेळेस? नाही, त्यावेळेस आम्ही काय एवढं राजकारणाचं किंवा ह्याचं काय हे नव्हतं, त्यामुळे चर्चा झाली पण एवढी नाही. आता पवार साहेबांचा पडता काळ आहे, चिन्ह काढून घेतलेलं आहे, पक्ष गेलेला आहे, माणसं गेलेली आहेत. अशा वेळेस तुम्ही तिकडं जाताय म्हणजे कुठं तर म्हणजे असं वाटत नाही का की आपण चुकीचं काहीतरी पाऊल उचलतोय? देशात BJPची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आपण ज्या माणसाकडला आता सगळे सोडून चाललेत तिकडं आपण चाललोय. बघा, प्रत्येक नेत्याची कुवत क्षमता हे आपल्याला अनुभवता येते आणि पवारसाहेबांची कुवत क्षमता हे निश्चितपणे मोठी आहे. आणि आज पवारसाहेबांना अडकवण्यासाठी
आदरणीय आदी साहेबांच्या मंडळी उभा राहिलेले आहेत. आता ते घरातल्या घरात भांडण आहे, परंतु ते टसल अत्यंत होणार आहे. मला नाही वाटत काय निकाल काय सांगता येणार आहे, परंतु त्या मतदारसंघामध्ये पवारसाहेबांची जी बदल जी असणार सहानुभूती हे महत्त्वाचे आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे ह्या 100% निवडून येणार. तिथं कुठं तर अजितदादांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं, म्हणजे उद्या अजितदादा मुख्यमंत्री होतील म्हणून कुठंतर विजय नाही, माझा त्यातला अभ्यासच नाही. अभ्यास नसल्यामुळे मी काय बोलू शकत नाही. मी फक्त माळशी तालुक्यापुरतं बोलू शकेन, माळशी तालुक्याच्या बाहेरचं मी काय बोलू शकत नाही. रणजितदादांना देखील मानसपुत्र शरद पवार मानत होते त्यावेळेस, म्हणजे त्यांचं एक मोठं राज्यभर एक नेटवर्क स्ट्रॉंग होतं. आज दादांची कुठं तर थोडंसं इकडं राहिल्यामुळं आता काय फायदा तोटा काय होईल भविष्यातला? कसं असल्यामुळे प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते. आणि रणजितदादा कसा आहे की भावनाप्रधान माणूस आहे. त्यांना त्याच्या मनामध्ये येतं की माननीय फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे संकटमोचक गिरीश महाजन ह्यासारखे मंडळी या पक्षामध्ये आहेत. त्यांना सोडायला नको, त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे. आणि त्यांचं मत बरोबर आहे की अडचणी काळामध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे, त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे. आता कितपत यश येतं हे बघायला लागेल. आज आम्ही रणजितदादाला सांगितलं आहे की तुला पक्षाने सांगितलं प्रचार करायचा असेल तर कर, म्हणलं आमचं काय अडचण नाही, परंतु तू खूप पक्ष काय सोडू नकोस, फडणवीस साहेबांना काय सोडू नकोस आणि मोदी साहेबांना पण काय सोडू नकोस. 2019च्या अगोदर समविचारी आघाडी एक आपल्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आपण असताना ती पण राष्ट्रवादीतलेच नेते होते. आपल्याला म्हणजे अंतर्गत त्रास देण्याचा एक त्यावेळेस प्रयत्न झाला, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बदलणं किंवा एक प्रत्येक ठिकाणी काहीतरी आडवं येण्याचं. मग त्यातून तुम्ही परत भाजपमध्ये गेला आणि परत हीच लोक परत अजित पवारच्या मार्फत भाजपमध्ये आले आणि परत एक त्यांना मंत्रिपदं आपल्या अगोदर मिळाली. आपल्याला फक्त एकच विधान परिषद मिळेल. कुठंतर त्यावेळेस असं वाटलं का बाबा की ही पाठीमागणं येऊन ह्यांना परत मंत्रिपदं मिळाली आणि हीच लोक परत ह्यांना पुढे घेतली आपल्या पुढं, म्हणजे आपण जिल्ह्यात अगोदर प्रवेश करून? ह्या प्रत्येक पक्षाचा प्रश्न असतो आणि तेव्हाच आम्हाला वाटलं की आम्ही कुठंतरी कमी पडलो. आणि नो कॉमेंट्स. आता शेवटचा एक प्रश्न विचारतो. पवार साहेबांचं आणि मोहिते पाटलांचं समीकरण आणि आता शिंदे साहेबांचं पण काढण्यात तिकडून उभारले, म्हणजे एक काळ उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जिल्ह्याचं राज्यातलं एकमेव उदाहरण आपलं सोलापूर आहे. परत एकदा 30 दिवस जिल्ह्याला आणि राज्याला येतील. ह्या आम्ही उतरलो आहे ह्या धाडस करून आमच्या सहकार्याच्या माध्यमातून. 1980 सालामध्ये किंवा 10 सालापर्यंत जे परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये होती ती परिस्थिती सोलापूरमध्ये जिल्ह्यात करायची ह्या हेतू लक्षात ठेवून आम्ही ह्यात उतरलो आहे. आता कितपत तात मिळते हे बघायला पाहिजे, कारण मागची जुने माणसं आता मागं पडत चालले आहेत आणि नवीन तरुण मंडळी येत आहेत. या तरुण मंडळीचा विश्वास कसा संपादन करायचा हे आता आपण प्रयत्न करणार. आता आपण उदाहरण द्यायचं झालं तर आदरणीय कैलासवासी गणपतराव देशमुख आणि सहकार्याचे हे वेगळ्या पक्षात असले तरी एकामेकाचा विचारानं चालत होते. तसं आता गणपतराव देशमुखांचे नातू हे एकामेकाच्या विचारानं चालावेत असा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि ते बी चालतील. नारायण आबा असतील किंवा माढा तालुक्यातले आमचे जे नेते कार्यकर्ते नेते मंडळी त्यांनासुद्धा आम्ही बरोबर घेऊन चालायचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अकलूज.